होणार हे मला खूप विश्वास होता त्याच्यावर, अजूनही आहे. लोक म्हणतात की प्रवीण ओरडतो बोलतो, तो तिलाही सोडत नाही, तो तिलाही सोडत नाही. इतकं भारी वाटलं की आपण मोहन जोशींबरोबर काम केलं मुख्य भूमिकेमध्ये. अरे मला इतकं भारी वाटलं ते. खरंच मला ना माहीत नव्हता हा बॉन्ड इतका छान आहे पडद्याच्या मागे सुद्धा. आणि आत्ता जेव्हा मी चित्रपट बघितला ना, ते जे दुःख होतं की मुलगा जातोय आणि सून एकटीच लढतीये या समाजाशी प्रत्येक गोष्टीसाठी, तो ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन ती मैत्री किती रिफ्लेक्ट झाली? काय सांगू म्हणजे तुला, मी काम करत असताना एकतर ती खरंच माझ्या सुनेसारखी, म्हणजे की सासू आणि सून जे एक, पण आमचं दोघींचं नातं वेगळंच आहे सिरियलपासून, नाही का गं. म्हणजे सिरियलच्या वेळेला एका रूममध्ये आम्ही होतो सगळे, म्हणजे प्रवीणचंही तेव्हा, आणि प्रवीणबरोबर काम करताना म्हणजे मी तुला सांगू ना की शब्द नाही आहेत माझ्याकडे, मला सांगतानाही इतकं होतं की त्याला, की मला एक वाक्य देतो तुझ्या सिनेमात, पण मी पाहिजे, पण मला काम पाहिजे. कारण ती ना काम करण्याची मजाच वेगळी आहे, आणि तो वेड्यासारखं काम करतो अगं. तो सिनेमा वेडाचं माणूस आहे की त्याला त्या वेळेला सिनेमा व्यतिरिक्त काहीही सुचत नाही. तो जेवण खाण सगळं सगळं विसरतो, आणि म्हणून आज तुम्हाला जे 100 कोटी दिसत आहेत ते त्याच्यामुळे दिसत आहेत. आणि हिचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की त्याला प्रत्येक पहिल्या याच्यापासून जे त्यांनी प्रेम केलं असेल त्या दिवसापासून तिने त्याला साथ दिलेली आहे. जेवढी वर्ष तिने प्रेम केलं तेव्हा प्रवीण कुणी नव्हता किंवा जे काही असेल ते, पण ते करूनसुद्धा ह्या इंडस्ट्रीत इतकी साथ देणं आणि ह्या गोष्टी करणं फार कठीण आहे, आणि ते तिने केलं. आणि आज त्याचं आहे, त्याच्यामुळे जे म्हणतो ना की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते यशाच्या मागे, तर खऱ्या अर्थाने ती आहे. आणि माहिती मॅम, आम्ही इंटरव्ह्यूमधनं जेव्हा ऐकतो ना त्या दोघांकडनं या सगळ्या गोष्टी इतक्या इन्स्पायरिंग वाटतात ना त्या ऐकायला, की मला तर अनेकदा प्रश्न पडतो की बापरे हे कसं केलं असेल. कारण आत्ता सगळं इतकं मटेरियलिस्टिक झालं आहे ना, आपण खूप विचार करतो पुढचा, आणि तेव्हा हिने काहीच नाही विचार केला. यार मला खूप इन्स्पायरिंग आहे तुझ्याकडनं. काय मी खरंच खूप प्रेमात होते, म्हणजे प्रेमापुढे म्हणजे काही म्हणजे मला हे माहिती होतं, म्हणजे अगदी आंधळं प्रेम नाही केलेलं मी. मला माहिती होतं त्यावेळी जरी तो काही नसेल तरी मी त्याची तळमळ मी पाहत होते ना. मला त्याच्यातलं चुणूक जी आहे ती मला दिसली होती ना. मला माहिती होतं की आज नाही आहे हा कोणीतरी मोठा, पण हा कधी ना कधी जेव्हा त्याच्या नशिबात ते देणं असेल येईल तेव्हा हा खूप मोठा होणार हे मला खूप विश्वास होता त्याच्यावर, अजूनही आहे. आणि मला जेव्हा त्याला एवढं यश मिळतंय ह्याच्यात मला, म्हणजे मी या सिनेमाची हिरोईन आहे आणि मला माझ्या नावावर 100 कोटीचा सिनेमा लागला, याच्या आनंदापेक्षा मला त्याच्यासाठी मला खूप आनंद होतोय. आणि प्रवीणचं कौतुक पण हे आहे, कारण सहसा बायकोचं कौतुक इतकं नाही करत कोणी. ते आत्ता करायला लागले तर आत्ता बोलून बोलून बोलून. याच्या आधी तो इतकं बायकोचं कौतुक कधी त्याने केलेलं नाही, पण ते कौतुक करण्याच्या, म्हणजे कोणी काही म्हणू देत त्याला, प्रवीणला किंवा काही असू दे, पण ती कौतुक करण्याच्या याचीच आहे, ती पात्रतेची आहे ती. म्हणजे ते खोटं तो प्रवीण बोलत नाही आहे, किंवा तो ते बोलतोय हिच्याबद्दल म्हणून त्याला काही कुणी बोलत असतील तर हे 2 जे दिलेले आहेत ना त्याचा तो बरोबर उपयोग करतो, इकडून आणि इकडून सोडून देतो, इतकं तो व्यवस्थित करतो. सासू सगळ्यांना मिळायला पाहिजे सुनेचं कौतुक करणारी. बरं, तिचं ॲक्टिंग तर आपल्याला आपण सगळ्यांनी बघितले, ती खूप चांगली अभिनेत्री आहे, पण ती माणूस म्हणून फार गोड आहे गं. मला अजून आठवते सविताताई, तू सिरियलच्या वेळी तिने भांडी विकत आणली होती, जवळ मॉल होता सेटच्या जवळ, तिथून भांडी विकत आणली आणि सगळ्यांसाठी ती स्वयंपाक करायची आवडीने, की मी आज हे करणार, सगळ्यांना हे खाऊ घालणार. आज मी एकत्र त्यावेळेला सगळे एकाच बिल्डिंगमध्ये आम्हाला फ्लॅट दिले होते आणि आम्ही सगळीजणं राहत होतो. तसं ही सगळीच यंग हे होती ना. मग रात्रीचं पॅकअप झाल्यानंतर जेवणाच्या याचं काय, मग काहीतरी करायला पाहिजे, मग कुठे फिश करायचं, कोणाचं काय हे असायचं, म्हणजे असं इतके आम्ही मजा करत शूटिंग केलं. म्हणजे कधीही असं वाटलं नाही की अरे कंटाळाला काय आहे, किती दिवस शूटिंग. उलट शूटिंग जेव्हा संपणार, आम्हाला सिरियल बंद होणार आहे कळल्यावर आम्हाला वाईट, अरे नको ना असं व्हायला, असं होतं ते. की हे जे आहे ना हे
फार कमी यांच्याकडे मिळतं ॲक्च्युली नसतं वातावरण है ना. आणि आणि म्हणून प्रवीण लोक म्हणतात की प्रवीण ओरडतो बोलतो, तो तिलाही सोडत नाही, तो तिलाही सोडत नाही. म्हणजे असं नाही आहे की बायकोला बोलत नाही आणखीन बाकी कलाकारांना बोलतोय आणि हे करतोय, तर नाही, तो तिलाही सोडत नाही, तो तिलाही तितक्याच याने बोलतो आणि सगळं हे करतो. आणि ती त्याची जी तळमळ असते ना ती बघतो का आम्ही, त्याच्यामुळे तो बोलला ना तर ते वाईट वाटत नाही, कारण ती तळमळ दिसत असते की त्याच्या डोक्यात सिनेमा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन की निर्मात्याने माझ्यावर पैसे लावले आहेत आणि त्याने ते बघितलेलं स्वप्न असतं ना, तो लेखक तो डिरेक्टर असल्यामुळे त्याने जे स्वप्न बघितलेलं आहे ते त्याची इच्छा असते की मी बघितलेलं माझं स्वप्न तसंच्या तसंच उतरवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती जी मेहनत करतो त्याला सॅल्यूट आहे. सॅल्यूट किती वेळा सॅल्यूट करायचा. आणि त्याचबरोबर जसं तो म्हणाला तसं ह्या सिनेमात मोहनला एक सॅल्यूट आहे. काय एनर्जीने त्यांनी काम. तुला सांगू की किती आपण साष्टांग नमस्कार त्याला घालावेत तरी ते कमी आहे, तितकं आहे ग त्या माणसाने. म्हणजे ह्या लोकांकडनं शिकण्यासारखं. तुझ्यासाठी पण हे खूप परवडेल. नाही खूप. अगं ना तुला गंमत सांगते, मी ना रील्स बघत होते एकदा आणि सवत माझी लाडकीचं एक रील आलं. मग आपण एक रील बघितलं की नाही का पुढचे तेच येतात, तर मी आपली ते बघत होते बरं का. आणि मी विचार केला बघता बघता की लहानपणी मी जेव्हा हा सिनेमा बघितला असेल तेव्हा माझ्या डोक्यात कधी आलं असेल का की मोठी झाल्यावर मी यांच्याबरोबर सिनेमा करेन. तर ही भावना जेव्हा मला जाणीव झाली ना या गोष्टीची, मला इतकं भारी वाटलं की आपण मोहन जोशींबरोबर काम केलं मुख्य भूमिकेमध्ये. अरे मला इतकं भारी वाटलं ते. एकदम हे जे रिअलाईज होतं ना, मी आता सेटवर तर मला जाणवत होतंच की ते खूप मोठे आहेत, पण असं ह्या ज्या वैयक्तिक पर्सनल ज्या फिलिंग्ज असतात ना, ह्या जेव्हा येतात ना अशा समोर लक्षात येतात ना, तेव्हा खूप भारी वाटतं ग. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर मोहनबरोबर सुद्धा काम करताना ना, म्हणजे सगळे म्हणत असतील की प्रवीणने ह्या सगळ्या ह्यांना जे मोहन आणखीन तर त्या ह्याचंच आहे. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक कलाकाराची कदर करणारा आहे तो. म्हणजे पहिला डिरेक्टर असा असेल की जो कलाकारांची टेक्निशियन्सची आणि सगळ्यांची कदर करणारा आहे. त्याच बघितलं एवढा कौतुक. त्याच्यामुळे हे जे यश आहे हे तो जसं म्हणतो की हे सगळ्यांचं मिळून आहे, हे खूप कमी लोक बोलतात. आणि त्याचं माझं जास्त काय झालं नाही, तोही फटकळ आहे आणि मीही. त्याच्यामुळे आम्ही माय लेक इतके शोभतो दोघंही, तोंडावर बोलून मोकळं होतो जे काय मनात आहे ते. त्याच्यामुळे काही नाही. म्हणजे तो किती काही बोलला ना, मला तो बऱ्याच हिला काढून टाकाय सिनेमात, आता घ्यायचं नाही हिला. मला माहिती असतं तो का बोलतो. येणार आहे स्नेहल. येस. आणि स्नेहलताई, अनेकांनी तुझ्यासाठी सोशल मीडियावर खूप लिहिलं, खूप कौतुक झालं किंवा पहिल्या चित्रपटात इतकं सुंदर काम खूप प्रत्येकजण भरभरून बोलले. आज जर मी तुला म्हणाले या मुलाखतीच्या माध्यमातून, तर सगळ्यांना एक मनापासून थँक्यू म्हण, त्यांचे आभार मान, कारण पहिल्याच पिक्चरने एवढं प्रेम. नाही मला खरंच म्हणजे जगभरात जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहेत, ज्यांनी मला प्रत्यक्ष भेटून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फोनवर मेसेजेसद्वारे ज्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, चित्रपटाचं कौतुक केलं, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. मला धन्यवाद द्यायला शब्द नाही आहेत. म्हणजे मला कमेंटसुद्धा मग माझं मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ एवढीच येत होती, कारण मी काय बोलणार गं. किती एका ह्याच्यामध्ये म्हणजे भावना किती माझ्या दाटून आल्या आहेत हे मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये. त्या धन्यवादमध्येच तुम्ही सगळ्यांनी समजून जा की खरंच मला मनापासून मी कृतज्ञ आहे तुमच्या या सगळ्या प्रेमाबद्दल. तुमचं हे प्रेम माझ्यावर, प्रवीणवर, आमच्या संपूर्ण टीमवर असंच राहू द्या. मराठी चित्रपटसृष्टीवर राहू द्या. आपण सगळेजण मिळून मराठी चित्रपटसृष्टीला मोठं करूया. आणि असंच माझ्या लेकरांवर सगळ्या प्रेम करा. आणि असंच जसं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत की 1000 कोटीचा हे होणार, तर खरंच त्यांच्या तोंडात अख्खं साखरेचं पोतं पडलं की पुढचा देऊळबंद 1000 कोटी झालेच पाहिजेत. आणि कुणी किती काही म्हणू दे, ती एक शक्ती आहे आणि ती स्वामींची शक्ती आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि माझ्या या
लेकरावर, प्रवीणवर आणि माझ्या सुनेवर जसं तुम्ही प्रेम केलं तसंच कायम करत राहा आणि आशीर्वाद द्या की ही दोघंही आयुष्यभर अशीच छान आनंदाने राहू देत, छान आनंदाने संसार करू देत आणि प्रत्येक पावला गणित त्यांच्याबरोबर यश असू देत असे आशीर्वाद द्या. सुंदर आशीर्वाद मिळेल आणि काय हवं पण. थँक्यू सो मच, तुम्ही दोघींनी इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ताई आणि मॅम. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. भेटत राहू, गप्पा मारत राहू, असेच पॉझिटिव्ह आणि हसत राहा. थँक्यू, ऑल द बेस्ट.